लगेचच आपण फिल्डिंग सजवायची आहे. मॅचला पण सुरुवात करणार आहोत. कमिटी आपण स्वतः या स्पर्धेच्या शिल्पकाराच्या भूमिकेत आहात. सो आपणच लेट केलं तर कसे चालेल मित्रांनो. सलामीवीर लगेच मैदानाच्या आतमध्ये इंटर वा क्षेत्ररक्षण देखील सजवलं गेलं भाईजान 11 कुळगाव या टीमचं. सो सलामीवीर मंगेश भोईर, प्रदीप भोईर. चला मॅगी आणि पॅडी. मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना एका बाजूला ज्याने खऱ्या अर्थानं संपूर्ण ठाणे जिल्ह्याचा क्रिकेट दणानून सोडलाय असा मंगेश भोईर, तर दुसऱ्या बाजूला डोक्याचा चॉकलेट बॉय प्रदीप भोईरला आपण पाहता. मंगेश भोईरचा जर विचार करायला गेला तर ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये जर आपल्या संपूर्ण बदलापुराचा जर कोणी पहिला खेळाडू असेल तर तो विक्रम खऱ्या अर्थानं मंगेश भोईरच्या नावावरती आहे. TDPL मध्ये बदलापुरामधून पहिला खेळाडू मंगेश भोईर, तो सध्याच्या घडीला स्ट्राईक एंडला आणि नॉन स्ट्राईक एंडला धोक्याचा चॉकलेट बॉय अर्थातच प्रदीप भोईरला आपण पाहताय. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार होईल तन्वीर. तन्वीरला आपण पाहता. क्षेत्ररक्षण देखील सजवलं गेलं पंचाचा हिरवा कंदील. लेट्स प्ले गेम ऑन. दोन्ही संघाला देऊयात लाख लाख शुभेच्छा आणि करूयात सामन्याला सुरुवात. पहिला बॉल याच दरम्यान तेच तर्रारा चेंडू दिशेपासून बरखडल्यात. पंच आमच्याकडे वळतात. पंच दर्शवतात की अंपायर सिग्नल दॅट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात ही एक धाव आपल्याला पाहायला मिळते. एक धाव बहाल केली गेली आहे. एका धावेच्या साथीनं जॉनमन क्रिकेट क्लब ढोके या टीमचं खऱ्या अर्थानं खातं खुलं होत असताना
नेक्स्ट बॉल आडव्या बॅटने हा स्ट्रोक केला. क्या बात आहे. फिल्डर त्या ठिकाणी नाही आहेत. बॉल चाला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक टप्पा घेत सीमा पार चौकार. चौकार आपण पाहता. हीच खऱ्या अर्थानं मंगेश भोईरची ओळख आहे. पहिला बॉलवरती एका दुसरा मोठा प्रहार निश्चित येत असतो मंगेश भोईरच्या बॅटमधून. आणि 4 धावा देखील आल्यात. यावेळेला चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेतली आणि 1 बाउन्सचा देखील कॉल इथे मात्र गोलंदाजाला दिला जातोय. डॉट बॉल आलाय. चौकाराचं प्रत्युत्तर इथे निर्धाव चेंडू देत असताना गोलंदाज तन्वीर. नेक्स्ट बॉल यावेळेला अर्धा बॅटने स्ट्रोक केला. क्या बात आहे. चेंडू भरपूर खेळामध्ये तरंगतोय आणि लँड झालाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक टप्पा घे 4 धावा. यावेळेला क्या बात आहे. क्लासिकल शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. सलगचा तिसरा तडाखा फलंदाज मंगेश भोईरच्या बॅटमधून. पाहता शॉट फाइंड एक रिझन मध्ये भाईजान 11 कुळगाव या टीमचे सर्व अर्थातच मुंबई पोलीस दलात कार्यरत असणारे आणि विठू रखमाईचं सुमधुर संगीत गाणारे निसारबाई शेख हे देखील आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. यावेळेला देखील क्या बात है. CLASS क्लास बाय मंगेश भोईर. 6 धावा. चालू आहे ना. नजाकत भरलेला स्ट्रोक मंगेश भोईरच्या बॅटमधून. यावेळी देखील क्या बात आहे. आणखीन एक फटका. दोन्हीकडे एकाच ट्रॅक वरती डेंजर होऊन थ्रो की झाली आहे. प्रदीप भोईरला माघारी परतावं लागेल. विकेट सॅक्रिफाईस करावी लागते इथे. बॅट्समन होईल आउट. प्रदीप भोईरला आपण पाहिलं. परेशला आपण पाहताय सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना. परेश भोईरला सध्याच्या घडीला आपण पाहताय तब्बल 3ऱ्या क्रमांकावरती. षटक क्रमांक पहिला कंप्लीट झाला आणि या पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावरती धावा लागल्या गेल्यात. आपल्याला पाहायला मिळाला परेशच्या बॅटमधून 4 धावा. पहिल्या बॉलवरती इथं भव्य स्वागत करत असताना खऱ्या अर्थानं परेशचं जर सातत्यानं आपण खेळ पाहायचा विचार केला तर सातत्यानं भरपूर चांगले फटके परेशच्या देखील बॅटमधून आपण पाहत असतो. आणि त्याच परेशच्या बॅटमधून हा शानदार चौकार आपल्याला पाहायला मिळाला.
23 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 23. नेक्स्ट बॉल. या वेळेला देखील क्या बात आहे, अगदी तिखट बाउन्सर आपल्याला पाहायला मिळाला. अगदी डोळ्यांच्या समोर बॉल जाऊन विसावला. विकेट किपर अरबाजच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता. चौकाराचं प्रत्युत्तर इथे निर्धाव चेंडू दिलाय. चांगला कमबॅक. या दरम्यान पुन्हा एकदा सॉफ्टानं केला, हलक्या हाताने खेळून काढला. पहिली धाव झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होईल का, आणि दुसऱ्या देखील धावेसाठी कॉल दिला गेलाय. बघता बघता सहजरित्या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा सहजरित्या संपन्न केल्या गेल्यात. नेक्स्ट बॉल. पुढचा बॉल. या वेळेला अगदी फिरो मारायचा प्रयत्न केला होता. आधीच विचार केला होता की या फटक्याला मला डीप बॅकवर्ड रिझर्व मध्ये खेळायचं होतं, पण त्यानंतर प्रयत्न कुठेतरी शेवटच्या मोमेंटला फसलाय. आणि पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता. स्टील 2 टू गो. 2 बॉलचा खेळ शिल्लक. 5वा बॉल. 5वा बॉल परेसाठी. हा बॉल चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. फिल्डर चेंडूच्या खाली कोणती चुकी होणार नाहीये. धक्का लागणारा दुसरा. बॅटिंग करण्याचा जर्मन क्रिकेट क्लब ढोके या संघाला फलंदाज बाद. रवी भोईर. अगदी रवी यांचा जर विचार करायला गेला तर अनुभवाची भरपूर सारी उंचशी दोरी रवी याच्याकडे. लेफ्ट हँडेड बॅटर आहे रवी. डावखुऱ्याचा फलंदाज आहे आणि भरपूर जुना जाणता खेळाडू मैदानाच्या आतमध्ये रवी भोईरला आपण पाहतो. 40+ खेळाडू सध्याच्या घडीला स्ट्राईक इनला. या वेळेला चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. शरीरापासून दूर ठेवायचा प्रयत्न आणि प्रयत्न यशस्वी राहिलाय. षटक क्रमांक संपलाय दुसरं आणि 2 षटकांच्या अखेरीस फलकावरती धावा लागल्या गेल्यात. 25 अंकावरती. पहिल्या षटकामध्ये जरूर 19 धावा आल्या असतील, पण तदनंतर या षटकामध्ये यश मोरेचं चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला. अवघ्या 6 धावांचं हे षटक आणि 1 विकेट देखील संपादित करत असताना यश मोरेला आपण पाहिलं. आमच्या ऑफिशियल पंचांच्या भूमिकेत आपण पाहत आहे. मेन अंपायरच्या भूमिकेत पोईगावचे आणबान शान अर्थातच योगीराज महाराज बुटेरे आणि तदनंतर लेग अंपायरच्या भूमिकेत आपण पाहत आहे वडवली गावचे आणबान शान अर्थातच धनराजजी म्हात्रे सर. इथून ऑफिशियल पंच मैदानाच्या आतमध्ये ऑनफिल्ड अंपायर आपण पाहत आहे आणि भरपूर चांगली मॅच. एका बाजूला जर्मन क्रिकेट क्लब ढोके आणि त्यांना फाईट करतोय, दुसऱ्या बाजूला भाईजान 11 कुळगाव. निसारबाई शेख पुरस्कृत हा संघ आपण पाहत आहे. अहादला पाहता बॉलिंग ट्रॅक वरती. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे आणि 3 षटकामध्ये अहाद मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती. तिसरं षटक. पहिला बॉल गोलंदाज निघाला. फलंदाज मॅगीच्या विरोधात हा चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. मंगेश बोईरच्या बॅटची कडा. बॉल चालला लॉंग स्टॉप. बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा.
याच दरम्यान आखूड टप्प्याचा बॉल फक्त आणि फक्त दिशा दिली आहे. बॉल चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार. येस नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला चिखलोली आणि त्यांना फाईट करेल, दुसऱ्या बाजूला नवीन वडवली. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचा. पुढे सरसावरा स्ट्रोक खेळायचा प्रयत्न फसलाय. डॉट बॉल आलाय. पहिल्या बॉलवरती चौकार आपण पाहिला, त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती चौकार आपण पाहिला आणि हा तिसरा बॉल निर्धाव येत असताना तिसरा बॉल डॉट, तिसरं षटक, चौथा बॉल मॅचची खेळा पुन्हा एकदा. या वेळेला दोन फिल्डरच्या मधून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग स्टॉप क्लिअर करत असताना 4 धावा चौकार. कुठेतरी चुका डोकेदुखी ठरू शकतात भाईजान 11 कुळगाव या टीम साठी. कारण की जितका बॅटिंग अटॅक डोके संघाचा देखील आहे, तितकाच बॉलिंग अटॅक हा डोके संघाचा देखील आहे. नेक्स्ट बॉल यावेळेला देखील फ्लिक केला. जस्ट ऑन फ्लिक. सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक अ बॉल. 4 धावा चौकार. संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 41 अंकावरती. 41 ऑन द स्कोर कार्ड फ्रॉम टीम जॉनमॉन क्रिकेट क्लब ढोके. काय फ्लिकचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. या वेळेला दिशेपासून भरकटले ते पंच आमच्याकडे वळतात. पंच दर्शवतात की हा बॉल वाईड असेल. संघ जाऊन पोहोचला 42 अंकावरती आणि टीमच्या टोटलचा जर विचार करायला गेला तर 42 अंकावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. आणि इंडिव्हिज्युअल 11 बॉल मध्ये 34 अंकावरती खेळत असताना मॅगी, मंगेश भोईर. ह्या वेळेला चांगला बॉल, वेगवान आणि तेच तर राणा चेंडू. चांगला कमबॅक या बॉलवरती राहिलं होतं गोलंदाज. हाच आणि षटक क्रमांक संपलाय. तिसरं 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात त्या तब्बल 34. 42 धावा, 42 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 34 अंकावरती इंडिव्हिज्युअल खेळत असताना फलंदाज मंगेश भोईरला आपण पाहत आहे. कुठेतरी 0 धावाचा चष्मा घालून प्रदीप भोईर माघारी परतले होते. डायमंड डकचा शिकार प्रदीप भोईर ठरला होता, पण तदनंतर विस्फोटक आणि विध्वंसक बॅटिंग आपण मंगेशच्या स्वरूपात पाहिली होती. 12 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे पूर्वार्धाचा. सलमानला आपण पाहताय. इंडिव्हिज्युअल 11 बॉलवरती 34 अंकावरती खेळत असताना मंगेश भोईरला पाहताय. संघ जाऊन पोहोचला 42 अंकावरती. पूर्वार्धाचा खेळ आपण पाहताय. 12 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. सलमानला सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅक वरती पाहत आहे आणि स्ट्राइक एनला ज्यांच्याकडे अनुभवाची उंचशी दोरी आहे असे रवी भोईर. अगदी 40 प्लसचे खेळाडू सध्याच्या घडीला आपण पाहत आहे. स्ट्राइक एनला जुना जाणता हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल यावेळेला फक्त आणि फक्त दिशा द्यायचा प्रयत्न. शॉट फाईन लेग मिजन मध्ये फिल्डर आणि इथे फलंदाजाला परतावा लागेल. धक्का लागणारा तिसरा. टीम जय हनुमान क्रिकेट क्लब ढोके या संघाला फलंदाज बाद. नेक्स्ट बॉल
या वेळेला रुपेश भोईरसाठी हा बॉल चांगला बॉल, तेज सरळ आणि वेगवान हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉलची सांगता होत असताना निर्धाव चेंडू आला. षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती असताना 4थ्या षटकाच्या पहिल्या बॉलवरती विकेट प्रस्थापित केली गोलंदाज सलमाननं. तदनंतर दुसरा बॉल डॉट आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 4 बॉल या षटकातील. तिसरा बॉल हा देखील आलाय डॉट. क्या बात आहे, अप्रतिम डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. सलग 2 चेंडू निर्धाव येत असताना भरपूर चांगलं कमबॅक गोलंदाज सलमानचं म्हणावं लागेल. नेक्स्ट बॉल या वेळेला क्या बात आहे, वाघ शांत राहिला होता पण आता वाघाने डरकाळी फोडायला सुरुवात केली आहे आणि रुपेश भोईरच्या बॅटमधून बिग ब्लास्टेड स्ट्रोक 6 धावा षटकार. स्कोर कार्ड वरती अद्याप लागल्या गेल्यात. अजून एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. आउटफील्ड फास्ट आहे, बॉल थांबणार नाहीये. बॉल चाललाय फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर. फलंदाज रुपेश भोईरच्या बॅटमधून 4 धावा चौकार. नेक्स्ट बॉल अजून एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. वेगवान हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज सलमानचा षटक क्रमांक संपलाय. याच दरम्यान 4 आणि 4 षटकांच्या अखेरीस धाव फलकावरती धावा लागल्या गेल्यात. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना जय हनुमान क्रिकेट क्लब ढोके या टीमच्या तब्बल 52 संघाचा अर्धशतक गाठत असताना 50 अप 52 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. शेवटचं षटक स्लॉगरचं षटक हाणामारचं षटक डेथ ओव्हर. बावन्न धावा स्कोर कार्ड वरती अद्याप लागल्या गेल्या. शेवटचं षटक आपण पाहत आहे. स्लॉगरचं षटक आहे, हाणामारचं षटक आहे, डेथ ओव्हर आहे. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून मानला जाणारा यश मोरे सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅक वरती आहे. या वेळेला पुन्हा एकदा सॉफ्टहँड उडवला. जेलची शक्यता मैदानाच्या आतमध्ये निर्माण झाली आहे. संधीचं सोनं करत असताना विकेट प्रस्थापित करून दिली आहे आणि गोलंदाज यश मोरेनं या पहिल्या बॉलवरती विकेट संपादित केली आहे. दुसरा बॉल या वेळेला क्या बात आहे, चांगला फटका. जेलची शक्यता मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बाद. पुन्हा एकदा अनिकेतला आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल की काय. फलंदाज बाद.
खऱ्या अर्थाने करत असताना रुपेश भोईरला आपण पाहत आहे. रुपेश भोईरचा जर विचार करायला गेला तर एक षटकार एक चौकार जरूर त्याच्या बॅट मधून आला आहे आणि आता तोच रुपेश सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. नेक्स्ट बॉल, पुढचा बॉल यावेळेला लोवर फुटटॉस होता. क्या बात आहे, चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न होईल का मैदानाच्या आतमध्ये? बघता बघता ही दुसरी देखील धाव झाली आहे कंप्लीट. 2 धावा सहजरित्या कंप्लीट झाल्यात. 54 अंकावरती 54 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. नेक्स्ट बॉल, या वेळेला क्या बात आहे, चांगला फटका, बॉल थांबणार नाही. या चालला स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर. रुपेश भोईरचा ब्रँड 6 धावा षटकार. रुपेश भोईरचा विचार जर करायला गेलं तर 2 षटकार, 1 चौकार, 1 डबल इंडिव्हिज्युअल. 7 बॉलवरती 18 अंकावरती खेळत असताना रुपेश. पुढचा बॉल यावेळेला देखील इनफिल्डच्या वरून बॉलला उडवायचं होतं. एकदा कंप्लीट. आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक धावतो चेंडूच्या पाठमोरा. बघता बघता इथे क्रिकेटच्या खेळामध्ये फुटबॉल स्टाईलला बॉलला अडवलाय. 3 धावा कंप्लीट. 4थ्याचा प्रयत्न, 4 धावा कंप्लीट. 5व्याचा प्रयत्न आणि 5व्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज झाला बाद. एकदा बॅट वरती करायचे रुपेश. विस्फोटक इनिंग आपल्याला पाहायला मिळाली. संघ जाऊन पोहोचताय. सर चे कॅप्टन आणि चिखलोली टीमचे कॅप्टन, चिखलोली टीमचे कॅप्टन आमच्या सोबत जॉईंट आहेत. चला धनराज म्हात्रे, आपला कॅप्टन लगेचच पोचवा.
पहिला बॉल 65चं लक्ष. पद्धतीने तर थोडंसं चुकलंय, रनअपमध्ये थोडासा अडथळा जरूर निर्माण झालाय. गोलंदाज परेशला आपण पाहता या वेळेला कुठेतरी या बॉलिंग लाईनअप थोडंसं चेंजेस आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण की प्रत्येक टुर्नामेंटमध्ये आपण मंगेश भोईरला पहिलं षटक हाताळत असताना पाहत असतो. पहिला बॉल इनफिल्डच्या वरून क्लास दाखवत असताना भाईजान 11 कोळगाव या टीमचा ब्रँड दाखवत असताना या 4 धावा फलंदाज दरम्यानच्या बॅटमधून. बॉलवरती चौकार आलाय. दुसरा बॉल या वेळेला आडव्या बॅटनं स्ट्रोक खेळला. पहिली धाव झाली कंप्लीट ऑन साइडला. फिल्डर आहेत. एकच धाव. नेक्स्ट बॉल साहिल साठी. हा बॉल बॅटची आतली कडा. या वेळेला आउटफील्ड फास्ट आहे. फिल्डर चेंडूच्या पाठबरोबर धावतोय. बॉलला स्टॉप केला. पहिली धाव झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न 2 धावा सहजरित्या कंप्लीट आणि या 2च धावेने समाधान मानावं लागतंय. सात धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. चौथा बॉल. साहिल तयार. साहिल साठी हा बॉल लोवर फुल टॉस होता. फिल्डर आहेत मिड ऑन रिझन मध्ये रुपेश भोईर. बॉलला अडवतील, थ्रोफेकी करतील तोपर्यंत एकच धाव. आज खऱ्या अर्थानं घरचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. घरचा संघ, घरचा क्रीडांगण, घरची स्पर्धा. टीम जर्मन क्रिकेट क्लब ढोके आज मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. अरबाज तयार. अरबाजसाठी आभार. पुढे सरसावा फटका खेळला. डान्सिंग डाऊन ट्रॅक. बॉल चालला सीमा पार. रन्स मिळतात 6 षटकार. आलाय. यावेळेला देखील सॉफ्टवेअरनं फक्त दिशा दिली. हलक्या हाताने खेळलाय. फिल्डर आहे डीप मध्ये. एक धाव कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न इथे डेंजर एंड थ्रोपैकी झाली. फलंदाजाला परतावा लागेल. साहिल ला इथे तंबूच्या आश्रयाला परतावा लागतंय. पहिलं षटक कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्या गेल्या. 15 अंकावरती 15 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. फर्स्ट ओव्हर कंप्लीटेड ऑन द स्कोर कार्ड फ्रॉम टीम भाईजान 11 कुलगाव. ढोके टीमची रफ्तार का राजा अर्थातच मंगेश भोईरला आपण पाहता. ढोके टीमचा ट्रम्प कार्ड म्हणून ओळखला जाणारा खेळाडू सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅक वरती आहे. त्याच्या विरोधात सोहेल आपण पाहता. स्ट्राईक एला नॉन स्ट्राईक एला अरबाज. पहिला बॉल
पहिला बॉल या वेळेला दोन डेंजर एंडला थ्रोफेकी झाली होती. कुठेतरी थोडासा आवाज प्रत्येकाच्या मुखातून आला होता. जर डायरेक्ट हिट झाला असता तर मोठा हादरा लागू शकला असता टीम भाईजान 11 कुळगाव या संघाला. पण क्रिकेटच्या खेळामध्ये जर आणि तरला महत्व नाहीये. एक धाव आली आहे पहिल्या बॉलवरती मॅगीच्या विरोधात. अरबाज या वेळेला दिलस्कूप करायचा प्रयत्न. क्या बात आहे, चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. ताकद थोडीशी कमी पडली. एक धाव मिळतीये. या देखील बॉलवरती सिंगल आली आहे. 17 रन्स. पाहावं लागेल 17चा खतरा कोणत्या संघासाठी ठरतोय. कुळगाव की ढोके, ढोके की कुळगाव. 1.2 चेंडूचा खेळ अद्याप संपलाय. ढोके संघाचा जर विचार करायला गेला तर पहिल्या षटकामध्ये जेव्हा बॅटिंग करत होते तेव्हा 19 धावा त्यांच्या माध्यमातून एकवटल्या गेल्या होत्या. पण तदनंतर उत्तरार्धामध्ये पहिल्या षटकाच्या अखेरीस 15 धावा आपल्याला कुळगाव संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. या षटकामध्ये ब्रेक थ्रो लावणं भरपूर गरजेचं आहे मंगेश भोईरला. सोहेल स्ट्राइक इनला. या वेळेला अगदी अशा भूत नजरेने पंचांकडे पाहिलं होतं फलंदाजांना. डॉट बॉल आलाय. गतीमध्ये परिवर्तन केलं, फिंगर रोल केले, व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळालं. नेक्स्ट बॉल, चौथा बॉल. या वेळेला पुन्हा एकदा आडव्या बाटना स्ट्रोक खेळलाय. लॉंग ऑन रिझर्व मध्ये फिल्डर आपण पाहता रवी भोईर होते. पहिली धाव झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या कंप्लीट. बघता बघता 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. संघ जाऊन पोहोचलाय तो 19 अंकावरती. 19 रन्स. स्टील टू गो. शेवटचे 2 बॉल. षटक क्रमांक आपण पाहता दुसरं. नेक्स्ट बॉल. या वेळेला आडव्या बाटना स्ट्रोक खेळायचा प्रयत्न. चेंडू भरपूर काळामध्ये तरंगतोय. 3 फिल्डर चेंडूच्या पाठबोर. अनिकेत कडून झाले चुकीच झेल झाला ड्रॉप आणि 2 धावा झाल्यात कंप्लीट. 21 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. मंगेश भोईर सध्याच्या घडीला कुठेतरी थोडेसे नाराज आहेत. हा बॉल भरपूर महत्वाचा आहे कारण की दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल आपण पाहत आहे. या षटकावरती या बॉलवरती जर एखादा मोठा प्रहार आला तर कुठेतरी चांगला स्कोर निर्माण होईल. या सत्रामध्ये पुन्हा एकदा आडव्या बाटना स्ट्रोक खेळायचा प्रयत्न. एकदा कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का मैदानाच्या आतमध्ये. डेंजर एंडला थ्रोफेकी झाली आहे. बघता बघता फलंदाज देखील पॉपिंग क्रीज मध्ये जाऊन पोहोचलाय. 2 धावा सहजरित्या कंप्लीट झाल्यात. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये सुपूर्द करायची आहे. आता समीकरण आपण पाहत आहे. येणारे बॉल शिल्लक आहेत 18 आणि 18 बॉल मध्ये धावा बनवायच्यात त्यात तब्बल 42. रवी भोईरला आपण पाहत आहे. दी ओल्ड वर्सेस यंगस्टर असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. जुना वर्सेस नौका. पहिला बॉल पुढे सरसावण्या स्ट्रोक खेळायचा प्रयत्न राहिला होता. डॉट बॉल आलाय. पहिला चेंडू निर्धाव आलाय.
पहिला बॉल डॉट. दुसरा बॉल कसा सोडेल फलंदाज अरबाज आणि अरबाजनं फेकून दिलाय सरळ कॉर्नर बाउंड्रीच्या बाहेर. 6 धावा. देणारा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेला देखील डॉट बॉल. ऑफ स्टंपच्या बराच बाहेरचा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल षटकार, तिसरा बॉल डॉट. यावेळेला देखील पुन्हा एकदा पायाचा बेद घेणारा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं कुठेतरी फलंदाजच्या पायात बेड्या टोकण्याचं काम करतोय गोलंदाज रवी. आणखीन एक डॉट. यावेळेला ऑन साइडला चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. अगदीच गरुड झेप घेत असताना बॉलला कॅरी केलाय. 2 धावा कंप्लीट होतील का? बघता बघता 2 धावा कंप्लीट. तीस अंकावरती 31 धावा. 5वा बॉल, शेवटचा बॉल आडव्या बाटना हा स्ट्रोक खेळलाय. पुन्हा एकदा एक धाव कंप्लीट. 2चा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. तेलही गेलं, तुपही गेलं आणि हाती राहिला दोपट. 2 फिल्डरच्या मधून बॉल चाललाय बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावा चौकार. लागल्या गेल्यात. आता येणारे बॉल शिल्लक आहेत ते 12 आणि 12 बॉल मध्ये धावा करायच्या 30. 0-0 चे रिक्वायरमेंट बॅटिंग करावी लागेल बॅटर अरबाज आणि सोहेलला. ट्रॅक वरती पुन्हा एकदा बोलत यार. वैयक्तिक दुसरं सांघिक कोट्यातील हे 4थं षटक हाताळण्यासाठी मागी अर्थातच मंगेश भोईर. मंगेशला आपण पाहत आहे सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल मंगेश निघालाय फलंदाज सोहेलच्या विरोधात. पहिला बॉल या वेळेला आडव्या बाटना स्ट्रोक खेळायचा होता. एकच धाव एकवटली गेली. स्ट्राइक रोटेट करून देण्याचं काम फलंदाज सोहेलनं केलंय. कारण की त्याला देखील माहिती आहे अरबाज इन्फॉर्म आहे सध्या आणि अरबाजकडे जास्तीत जास्त स्ट्राइक असणं गरजेचं आहे या मॅच मध्ये. 12 मध्ये 30 करायच्या होत्या. पहिल्या बॉलवरती सिंगल आले. 36 धावा स्कोर कार्ड वरती लागले गेले. तर येणारे बॉल शिल्लक 11 आणि 11 बॉल मध्ये धावा बनवायच्या 29. 11 बॉल 29 ची गरज या मॅच मध्ये. डोके वर्सेस कुलगाव, मंगेश वर्सेस अरबाज. या वेळेला चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. आउटफील्ड फास्ट. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. बघता बघता दुसरी देखील धाव झाली कंप्लीट. गुड रनिंग बीट इज अ विकेट. गुड कॉलिंग ऑल्सो. 2 धावा सहजरित्या कंप्लीट केले गेल्यात. 38 धावा. आठ बॉल 10 बॉल 27 ची गरज. 10 बॉल आणि 27 धावा अजूनही बनवायच्या या मॅच मध्ये विजयासाठी टीम भाईजान 11 कुलगाव या संघाला. बाची कडा मैदानाच्या आतमध्ये विकेट सोडावी लागते. या फलंदाजाला परतावा लागतंय. मैदानाचा बाहेर इथे होत असताना बॅट्समॅन अरबाज बाकी गाव
बाहेर दुसरा अरबाज मैदानाच्या आतमध्ये यावेळेला क्या बात आहे अरबाज आल्या बॉल ओपन करत असताना बॉल फेकून दिला सरळ बाउंड्रीच्या बाहेर 6 धावा संजीवनी देणारा षटकार बॅट्समन अरबाजच्या बॅट मधून एक अरबाज बाद झाला त्याची जागा भरून काढण्यासाठी दुसरा अरबाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि अरबाजचं रूप अरबाज घेत असताना 6 धावा आलात 21 ची गरज यावेळेला देखील अरबाजने स्ट्रोक केला मैदानाच्या आतमध्ये जेलची शक्यता झेल देखील ड्रॉप बॉल चालला बाउंड्रीच्या बाहेर 4 धावेसाठी चौकार सात बॉल 17 ची गरज या मॅच मध्ये एका बाजूला भाईजान 11 कुळगाव दुसऱ्या बाजूला आपण पाहताय जनवाल क्रिकेट क्लब डोके 7 बॉल 17 ची गरज यावेळेला यस कॉटन बॉलच्या स्वरूपात फलंदाजाला परतावं लागेल एज अँड गॉन ची गरज या मॅच मध्ये मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती रुपेश भोईरला आपण पाहताय प्रदीप भोईर मैदानाच्या आतमध्ये विकेट किपरच्या भूमिकेत त्यानंतर मॅगीला आपण मिड विकेट रेझर मध्ये पाहत आहे परेशला पण काउ कॉर्नर रेझर मध्ये पाहत आहे रवी भोईर स्क्वेअर लेग रेझरच्या मध्ये नेक्स्ट बॉल यावेळेला पुढे सवना स्ट्रोक खेळायचा प्रयत्न एक धाव झाली कंप्लीट दुसरीचा प्रयत्न होईल का मैदानाच्या आतमध्ये नकार दिलाय परेशने थ्रो फेकी केली आहे प्रदीपनं कॅरी केलाय टाळ्यांचा कडकडाट होत असताना 6 मध्ये 17 ची गरज होती पहिल्या बॉल वरती सिंगल आली आहे आता येणारे बॉल शिल्लक आहेत 5 आणि या 5 बॉल मध्ये धावा करायच्या त्या तब्बल 16
अरमानला आपण पाहत आहे. अरमान आणि रुपेश असा बॅटल. दुसरा बॉल यावेळेला आडव्या बॅटने स्ट्रोक केला. बॉल थांबणार नाहीये, जाईल बाउंड्रीच्या बाहेर. 6 धावा. लागल्या गेला तब्बल 55-65 लक्ष. 55 अद्याप लागलं गेलं. त्याचा बॉल शिल्लक आहे 4 आणि 4 बॉल मध्ये धाबा करायचे 10. बॉल 10ची गरज. रुपेच्या विरोधात हल्ला लढवत असताना अरमानच्या बॅटमधून 6 धावा आल्यात. यावेळेला देखील आडव्या बॅटनं स्ट्रोक खेळला. एक धाव झाले कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होईल का? दुसरीचा प्रयत्न झालाय आणि दुसरी धाव देखील झाली कंप्लीट. नकार दिलाय. इथे 2 धावा आल्यात. आता पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट वाढली आहे. आता बॉल शिल्लक आहे 3 आणि धावा करायच्या 8. 3 बॉल 8. 3 चेंडू 8 धावा. 8 धावा 3 चेंडू असं समीकरण. मैदानाच्या आतमध्ये अरमान नावाचं वादळ घोंगवतोय. त्या वादळाला शांत करण्याचा प्रयत्न राहतोय तो गोलंदाज रुपेश भोईरचा. तर 3 बॉल मध्ये 8 धावा चेस केल्या जातील की 3 बॉल मध्ये 8 धावा डिफेंड केल्या जातील याचं उत्तर देखील पाहणं गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये पिन ड्रॉप सायलेंट शांतमय वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय. 3 बॉल 8ची गरज. अरमान तयार. स्ट्राइक एंडला रुपेश निघालाय. 4था बॉल. 3 बॉल 8ची गरज असताना हलक्यात स्लाइस केलाय. एक धाव कंप्लीट. प्रदीप भोईर चेंडूच्या खाली ॲक्युरेट थ्रोपैकी आपल्याला पाहायला मिळाले. डेंजर एंडला थ्रोपैकी झाली होती. 2 धावा सहजरित्या. यस, एक शॉट असेल. क्या बात है, कहाणी में ट्विस्ट. एक धाव असेल शॉट. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. 3 मध्ये 8 करायच्या होत्या आणि आता बॉल शिल्लक आहे 2 आणि 2 बॉल मध्ये धावा बनवायच्या 7. 2 बॉल 7 ची गरज या मॅच मध्ये. कोण जिंकेला सामना याचं उत्तर अजूनही बंद लिफाफ्यामध्ये. 2 बॉल 7. या दरम्यान 2 मध्ये 7ची आवश्यकता असताना फटका फसला की काय. चेंडू भरपूर काळामध्ये तरंगत होता. 2 धावा सहजरित्या कंप्लीट. बॉल 5ची गरज या मॅच मध्ये. विजयासाठी कोणता संघ जिंकेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. अगदी कालच्या दिवसामध्ये देखील खासदार चषकाला भिवंडीला अशी स्पर्धा आपण पाहत होतो. गावदेव वडगर संघ मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असता. भावाले बी संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत होता आणि भावाले बी टीमचा योगेश भालेकर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक एंडला होता. 1 बॉल 5ची गरज असताना 5 धावा डिफेंड केल्या. या 5 धावा चेस केल्या जातील का? 5 धावा डिफेंड केल्या जातील आणि याच दरम्यान हा सामना जिंकलाय. इलाका भी हमारा, धमाका भी हमारा. आणि ज्या प्रकारे कालच्या दिवसामध्ये 5 धावा डिफेंड केला त्याच प्रकारे